बरं, घाटकोपर हे असं ठिकाण आहे जिथे गाय, गोबर आणि गुजराती असतातच. आम्ही विस्कीसोबत चाकण्याला जिलबी फफडा खातो. हे बघून विस्की आम्हाला बोलते, रे गांडा तमे मार धरमभ्रष्ट करी नाक्यो छे. मुलींचा चेहरा जसा मेकअपशिवाय अपूर्ण असतो, राजकारण जसं भ्रष्टाचाराशिवाय अपूर्ण आहे, तसं आडनावाशिवाय आरक्षण अपूर्ण आहे. चाळीतलं फार कॉमन नाव काय असतं माहितीये? बाबू. हां, आमच्या चाळीत 8 बाबू आहेत. तर ह्याचं खरं नाव होतं हार्दिक महाडिक. ह्याचं खरं नाव ऐकल्यानंतर मला कळलं याला मोठा बाबू का बोलतात. नमस्कार. सॉरी, नाही, स्टँडअप करताना आधी हे शिकावं लागतं, हे कुठे ठेवायचं ते. हां, तर नमस्कार, माझं नाव रोहन कदम आणि मी घाटकोपरला राहतो. बरं, घाटकोपर हे असं ठिकाण आहे जिथे गाय, गोबर आणि गुजराती असतातच. गाय गोबरचं ठीक आहे, गुजरात्यांचं आम्ही काय करायचं? हां, म्हणजे आमच्याकडे एवढे गुजराती आहेत ना की साहेबांनी एक प्रोजेक्ट गुजरातला शिफ्ट करायच्या ऐवजी आमच्या घाटकोपरमध्ये शिफ्ट केलं आहे. आमच्याकडे व्हेज रेस्टॉरंट अँड बार आहे. आम्ही विस्कीसोबत चाकण्याला जिलबी फफडा खातो. हे बघून विस्की आम्हाला बोलते, रे गांडा तमे मार धरमभ्रष्ट करी नाक्यो छे. काय करायचं गुजरात्यांचं मला कळत नाही. इथे कोणी गुजराती आहेत? बघा, काल निवडणूक झाली आणि आज मला कळलं कोणाला बहुमत मिळालंय ते. असो, तर गुजराती मुली ना फार गोड असतात, फार गोड असतात गुजराती मुली. म्हणजे त्या एवढ्या गोड असतात ना की त्या जन्माला आल्या की त्यांच्या आईबापाला डायबिटीस होतो. माझी एक्स गुजराती होती. जेवणानंतर मी कधी स्वीट डिश मागवली नव्हती. हां, पण तिचा एक प्रॉब्लेम होता. ती ना मला वेगवेगळ्या नावाने हाक मारायची. म्हणजे लाडात आली की ती मला बबुडी बोलायची, गुगुडी बोलायची, एकदा 4 चौघात नागुडी बोलली. त्या दिवशी खऱ्या अर्थाने मी 4 चौघांमध्ये उघडा पडलो. मी म्हटलं, अरे साधं सरळ सोपं नाव आहे माझं, रोहन, ते घे ना. तो बोलते, मला रोहन नाव आवडलं नाहीये, मी तुझं नाव बदलते. म्हटलं, 1 मिनिट, नाव बदलण्याचं कॉन्ट्रॅक्ट युपीवाल्यांकडे, तू महाराष्ट्रात राहतेस, पक्ष बदल. बोलते, ठीक आहे ना, नावात काय? म्हटलं, शेक्सपियरचे डायलॉग मला नको मारू, माईक फेकून मारेन. हां, त्याचंच नाव आता लोक शेक्सपियर असं घेतात. त्याचं नाव, त्याला नाव कमी, पॉन साईज जास्त वाटायला लागली. त्या दिवशी माझ्या एका मित्राने XNXS ऐवजी Shakespeare.com सर्च केलं. गुगल पण गांजा मारून होतं. 4 व्हिडिओ दाखवून दिले. बरं, आता मी शेक्सपियरचं पुस्तक वाचत असेल ना तर हा येतो आणि मला विचारतो, भावा स्टेप मॉम स्टोरीज आहेत का बघ ना. एका शचा स झाल्यामुळे किती प्रॉब्लेम होतो. पण नाव फार महत्वाचं आहे आपल्या आयुष्यात, फार महत्वाचं आहे नाव. म्हणजे मुलींचा चेहरा जसा मेकअपशिवाय अपूर्ण असतो, राजकारण जसं भ्रष्टाचाराशिवाय अपूर्ण आहे, तसं आडनावाशिवाय आरक्षण अपूर्ण आहे. आणि अपूर्ण आरक्षण मिळालं की आपल्या भारतात लोक काय करतात तुम्हाला माहितीच आहे. तसं तर आडनाव फार महत्वाचं आहे, नाव आडनाव फार महत्वाचं आहे. म्हणजे आता तर प्रेम करताना सुद्धा नाव आडनाव बघून प्रेम करावं लागतं. पण ह्या बाबतीत माझा एक मित्र फार फार सुखी आहे. त्याचं नाव ऐकूनच मुली त्याच्या प्रेमात पडतात. त्याचं नाव आहे हार्दिक महाडिक. नाव ऐकूनच मुलींच्या भावना उत्तेजित होतात. हां, आत्ताची माणसं आहेत ना, आत्ताची माणसं मुलांचं नाव ठेवताना फार मेहनत घेतात. म्हणजे बघा ना, वामिका, आराध्या, युग, कसं ऐकून जरा वाटतं ना की भाई युनिक नाव आहे. मी बाबांना विचारलं, बाबा माझं नाव रोहन का ठेवलं? तर बोलतात, तू मोठा होऊन आमचं नाव रोशन करणार म्हणून. मी म्हटलं, मग रोशन ठेवा ना. ते बोलतात, असं कसं? रोशन फार कॉमन नाव आहे. म्हटलं, रोहन मध्ये मग काय युनिक आहे? बाथरूमला गेलं की संडासच्या लाईनमध्ये 4 रोहन उभे असतात. ए रोहन असा आवाज दिला की आत बसलेले 2 जण आतून आवाज देतात. म्हटलं युनिक नाव ठेवायचं ना माझं काहीतरी. पण चाळीत राहणाऱ्या माणसांचा हा फार प्रॉब्लेम आहे. हे चाळीत युनिक नावं नसतातच कधी, कॉमन नावाची माणसंच आढळतात. चाळीतलं फार कॉमन नाव काय असतं माहितीये? बाबू.
हां, आमच्या चाळीत 8 बाबू आहेत. 30-30 वर्षांचे. आता हे बाबू वेगवेगळे ओळखायचे कसे? तर प्रत्येक बाबूच्या पुढे स्पेसिफिकेशन असतं. छोटा बाबू, मोठा बाबू, चपट्या बाबू, ठोक्या बाबू. आता हा ठोक्या बाबू का? तर लहानपणी सगळ्यांना सायकलने ठोकत सुटायचा म्हणून ठोक्या बाबू. याला काय अर्थ आहे? काय झालं, आमच्या चाळीत मोठ्या बाबूला छोटा बाबू झाला. लहान बाळ झालं तर चाळीत सर्वांनी बोंब ठोकली, ए आपल्या बाबूला बाबू झाला, आपल्या बाबूला बाबू झाला. त्यातही एक बाई आली आणि बोलते, अरे वा, मोठ्या बाबूचा छोटा बाबू गोड आहे. ऐकायला किती अश्लील वाटतं हे. काही नावं आहेत ना, ती फार कठीण असतात. म्हणजे ती नावं घेतानाच असं वाटतं जिभेचा व्यायाम होतोय. ऋग्वेद, निर्विघ्न. म्हणजे आमच्या चाळीत जे 8 बाबू आहेत ना, त्यांची ही खरी नावं आहेत. आधर राय. आता 3 बाबूंचीच नावं घेतली. 8 बाबूंची नावं घ्यायला गेलो ना तर इकडचे कट्स इकडे येतील. मी सगळ्यांची नावं शोधायला सुरुवात केली. बाबा कोणाचं काय नाव आहे, कोणाचं काय नाव आहे. तर त्यावेळेला मला कळलं यांचं लग्न ह्या कारणामुळेच होत नाहीये. म्हणजे मुलीला प्रश्न पडतो लग्नानंतर नाव घेताना यांचं नाव मीटरमध्ये कसं बसवायचं. पण मोठा बाबू यामध्ये सुखी आहे. मोठ्या बाबूचं लग्न झालं, त्याला मुलगा पण झाला. मला प्रश्न पडला, ह्याला कसं काय, ह्याचं लग्न कसं झालं. तर ह्याचं खरं नाव होतं हार्दिक महाडिक. ह्याचं खरं नाव ऐकल्यानंतर मला कळलं याला मोठा बाबू का बोलतात. थँक्यू सो मच.